रोडचं बांधकाम पूर्ण झालंय. सांगण्यासारखी अनेक काम आहेत. कुणी आम्हाला शिकू नये विकासाचं. अरे आमचा जन्म झालाय विकास करायचा. म्हणजे गोपीचंद पडदा हो दादागिरी करतो आम्ही, पुढेही करणार. ज्यांना ज्यांना मस्ती आल्या ना त्यांच्या विरोधात दादागिरी करणार. काय करायचं करा आमचं. पण या तालुक्यातल्या एकाही सामान्य माणसानं सांगायचं गोपीचंद पडदा त्याला आरे तुरे जरी बोलला असला मी म्हणेल ते ऐकेल. पण मस्तवाल लोकांचं तुम्ही मला सांगू नका. त्यांना मी काही बोलतो आणि पुढेही बोलणार. त्याचं मला मी त्या गोष्टीला बांधील नाही. ज्याला सत्तेची मस्ती आहे, ज्याला पैशाची मस्ती आहे, त्याचा विषय सोडून द्या. पण गरीब माणूस माझ्याकडे आलाय, मी त्याच्याशी बोललो नाही, त्याचा मी फोन केला नाही, त्याचं मी काम केलं नाही, काम करण्यासाठी मी प्रयत्न केला नाही, असं एक पण काम नाही. बरोबर ना दिनकर? तुम्ही उभा राहा गेला. यांना एकदा हद्दपारीचं नोटीस आलं होतं. ते काय माझ्या पार्टीत नव्हते, विचारा त्यांना. तेव्हा राष्ट्रवादीत होते. ते माझ्याकडे आले, ते म्हणजे हद्दपारीचं आले आता देऊ काढणार म्हणून काही चिंता करू नका. फोनवर मी संपवलं का नाही विषय. 2017ला तेव्हा मी आमदार पण नव्हतो. बंडू शेठ हा परवा ते मुंबईला ते काम घेऊन आपली हवा आहे का नाही मुंबईत त्यांना सांगायचं का हा त्याला मंत्रालयात त्यांचं काम आहे. हे यांची शाळा आहे, ही गडी दिसतोय साधा. यांच्या शाळेला 1 लाख रुपये फी आहे ऍडमिशन घ्यायला. आम्ही काय करतोय तुम्हाला काय माहित आहे. तुम्हाला तिकडून कसं आहे, जो माणूस आपल्याला आवडत नाही त्याचं चांगले गुण लोकांना दिसत नाही. आता आम्ही त्यांना आवडत नसेल तर आमचे चांगले गुण दिसतील कसे. म्हणे संस्कार, नवीनच शब्द आलाय संस्कार. आमचे संस्कार काढताय. आम्ही तंबाखू खात नाही, आम्ही गुटखा खात नाही, आम्ही दारू पित नाही, आम्ही काय भानगडी करतो. बरोबर ना? एवढे सगळे सहकार्य त्यांना माहित आहे ना. तुम्ही आमचे संस्कार काढा. त्याला भारी काम आहे. तुमचं काय काय सगळं कळालं तर ही लोक म्हणतील डोकं बडवून घेतील. बंडू शेठ अजून खुलून बोलणं झालाय. बंडू शेठ जर खुलून बोलला तर सगळं दिघांची जिल्हा परिषद ताकदीनं आपण लढवतोय. अत्यंत स्ट्रॉंग उमेदवार आपल्याकडे आहेत. निंबवडे तर विशेष नाही.